नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे फास्ट अपडेट्समध्ये। आज आपण काही चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाचे प्रश्न बघूया। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, IUCN ने वाघाला कोणत्या वर्षी संकटग्रस्त प्रजाती म्हणून घोषित केले? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 1969। बघा, IUCNचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर। यालाच आपण मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ असं म्हणतो। त्यानंतर आपण IUCNची थोडी माहिती घेऊया मित्रांनो। बघा, IUCNची स्थापना 1948 मध्ये झाली आणि त्याचं मुख्यालय हे स्वित्झर्लंडमध्ये आहे। बघा, IUCN रेड लिस्टमध्ये संकटग्रस्त प्रजातींची माहिती दिली जाते। IUCNची जर प्रमुख धोरणं बघायची झाली तर बघा, जैवविविधतेचं संरक्षण करणे, वनीकरण, हवामान बदल यावर आधारित त्यांचं प्रमुख धोरण आहे। बघा, भारतातील अनेक प्राणी आणि वनस्पती संकटग्रस्त यादीत आहेत, त्याला मित्रांनो रेड लिस्ट असं म्हणतात। बघा, पर्यावरणीय करार जसे की CBD म्हणजे कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आणि UNFCCC मध्ये IUCN महत्त्वाची भूमिका बजावते। त्यानंतर बघा, आपण बघितलं याची स्थापना 5 ऑक्टोबर 1948ला झाली। याचं मुख्यालय ग्लँड स्वित्झर्लंडमध्ये आहे। या IUCNचे सदस्य 160 अधिक देश आहेत। ही जी संस्था आहे, सदस्य संस्था, सरकारी व बिगर सरकारी संस्था अशा 1400हून अधिक संस्था, सरकार आणि बिगर सरकारी संस्था या IUCNच्या सदस्य संस्था आहेत। पुढे बघा, याचं IUCNचं उद्दिष्ट आहे पर्यावरण शाश्वतता आणि निसर्ग संवर्धनासाठी जागतिक स्तरावर कार्य करणे। बघा, पर्यावरणाशी संबंधित ही संस्था आहे, निसर्गाच्या संवर्धनासाठी ही संस्था कार्य करते। भारत आणि IUCN यांचा आपण संबंध बघूया। भारत जैवविविधतेच्या बाबतीत एक महत्त्वाचा देश असून अनेक प्रजाती भारतामध्ये संकटात आहेत। भारतातील काही संकटग्रस्त प्रजाती आपण बघूया ज्या IUCNच्या रेड लिस्टमध्ये आहे, एंडेंजर्ड आणि क्रिटिकली एंडेंजर्ड लिस्टमध्ये त्या आहेत। संकटग्रस्त प्रजाती ज्या नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत त्याच्यातली पहिली आहे बघा बेंगॉल टायगर, बंगाल वाघ एंडेंजर्डमध्ये आहे। भारतीय गेंडा व्हल्नरेबलमध्ये आहे। सिंधू नदी डॉल्फिन एंडेंजर्डमध्ये आहे। ऑलिव्हर रिडले कासव व्हल्नरेबलमध्ये आहे आणि गंगेतलं मगर हे क्रिटिकली एंडेंजर्डमध्ये आहे। मग एंडेंजर्ड म्हणजे काय, त्याच्यानंतर क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणजे काय, व्हल्नरेबल म्हणजे काय, हे आपण आता बघूया। बघा, EXचा अर्थ होतो पूर्णतः नामशेष झालेली प्रजाती। बघा, IUCNच्या संकटग्रस्त प्रजातींची जी श्रेणी आहे त्या श्रेणीमध्ये बघा 7 तुम्हाला श्रेणी बघायला भेटतात, 7 कॅटेगरीज बघायला भेटतात। बघा, IUCN रेड लिस्ट ही सर्वात विश्वासार्ह जागतिक डेटाबेस असून ती पुढील श्रेणींमध्ये प्राण्यांचं वर्गीकरण करते। पहिला आहे EX म्हणजे एक्सटिंक्ट म्हणजे पूर्णतः नामशेष झालेली प्रजाती। दुसरा आहे बघा एक्सटिंक्ट इन द वाईल्ड, EW त्याला म्हणतात, जंगलात नामशेष पण प्राणी संग्रहालयात अस्तित्वात असलेल्या प्रजाती। तिसरी कॅटेगरी आहे CR म्हणजे क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणजे अत्यंत संकटग्रस्त प्रजाती जी नष्ट होण्याच्या, नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे। पुढे आहे बघा EN एंडेंजर्ड म्हणजे संकटग्रस्त प्रजाती। पुढे आहे VU म्हणजे व्हल्नरेबल प्रजाती म्हणजे संवेदनशील प्रजाती जी संकटग्रस्त होऊ शकते। पुढे आहे बघा NTA म्हणजे नियर थ्रेटन्ड म्हणजे संकटाच्या जवळ असलेल्या प्रजाती। पुढे आहे LC म्हणजे लिस्ट कन्सर्न म्हणजे तुलनेने सुरक्षित असलेल्या प्रजाती। अशा 7 कॅटेगरीज मित्रांनो रेड लिस्टमध्ये संकटग्रस्त प्रजातींच्या केल्या जातात। त्यानंतर पुढे बघू आपण IUCN आणि त्याचं कार्य। बघा, निसर्ग संवर्धनासाठी धोरणे आणि संशोधन हे कार्य IUCN करते। जैवविविधता संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कायदे आणि धोरणे ठरवते। नैसर्गिक संसाधनांच्या टिकाऊ वापरास प्रोत्साहन देते। रेड डेटा बुक म्हणजे काय बघा, संकटग्रस्त, एंडेंजर्ड आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या क्रिटिकली एंडेंजर्ड प्रजातींची यादी प्रसिद्ध करण्याचं काम रेड डेटा बुक करतं। IUCN रेड लिस्टमध्ये बघा सस्तन प्राणी, पक्षी, सरीसृप, मासे, वनस्पती इत्यादींचा समावेश असतो। 1964 पासून ही यादी प्रसिद्ध केली जाते। त्यानंतर पुढे बघा
प्रोजेक्ट टायगर कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला, तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे 1973. जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्यांच्या काळामध्ये बघा प्रोजेक्ट टायगर सुरू करण्यात आला. प्रोजेक्ट टायगर जो आहे त्याच्याविषयी थोडी माहिती आपण बघूया. बघा सुरुवात झाली याची 1 एप्रिल 1973ला. प्रोजेक्ट टायगरची याचं प्रमुख उद्दिष्ट होतं वाघांचं संरक्षण करणे आणि त्यांच्या अधिवासाचं पुनरुज्जीवन करणे. प्रारंभिक व्याघ्र प्रकल्प ह्या अंतर्गत 9 प्रोजेक्ट टायगर अंतर्गत 9 व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण हे संघटन हे सगळ्या गोष्टी करतं, त्याला आपण इंग्लिशमध्ये NTC असं म्हणतो. बघा आता हे जे काही 9 व्याघ्र प्रकल्प या प्रोजेक्ट टायगरच्या अंतर्गत सुरू झाले ते कुठले होते ते आपण जरा बघूया. बघा कॉर्बेट उत्तराखंडमध्ये, पलामू झारखंडमध्ये, त्याच्यानंतर बघा सिम्प्लीपाल ओडिसामध्ये, त्याच्यानंतर बघा सुंदरबन पश्चिम बंगालमध्ये, मानस आसाममध्ये, रणथंबोर राजस्थानमध्ये, कान्हा मध्य प्रदेशमध्ये, मेलघाट महाराष्ट्रामध्ये आणि बांदीपूर कर्नाटकमध्ये. बघा अशा पद्धतीने तुम्हाला बघायला भेटेल की प्रोजेक्ट टायगर अंतर्गत पहिले 9 व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी तुम्हाला दिले आहेत. पाहिजे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि ट्रिक बनवून लक्षात ठेवू शकतात. थोडा आपण प्रोजेक्ट टायगर विषयी बघूया. प्रोजेक्ट टायगरचा आपण इतिहास बघूया. तर मग संरक्षणासाठी काय उपाययोजना करण्यात आला, तर 1969 मध्ये भारतीय वन्यजीव मंडळाने IBWL ने वाघांच्या संरक्षणासाठी शिफारसी केल्या. 1972 मध्ये भारत सरकारने वन्यजीव संरक्षण कायदा ज्याला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 म्हणतो तो लागू केला. त्यानंतर बघा 1973 मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रोजेक्ट टायगर सुरू केला. बघा हे थोडं संदिग्ध आहे, हे तुम्ही थोडं चेक करून घ्या. त्यानंतर पुढे बघा राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण NTCA आणि प्रोजेक्ट टायगर याच्याविषयी समजून घेऊ. बघा 2005 मध्ये NTCA म्हणजे नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटीची स्थापना झाली. याचं उद्दिष्ट होतं वाघांच्या संरक्षणासाठी कठोर उपाययोजना करणे, व्याघ्र संवर्धनासाठी निधी पुरवणे आणि मानव वाघ संघर्ष कमी करणे. पुढे बघा प्रोजेक्ट टायगरशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे आपण समजून घेऊ. प्रोजेक्ट टायगर भारतात 1973 मध्ये सुरू झाला आणि कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानामध्ये तो लॉन्च करण्यात आला. आताच बघितलं बघा कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान जे उत्तराखंडमध्ये आहे. वाघांच्या संवर्धनासाठी NTCA ही सर्वोच्च संस्था आहे. 1972च्या वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे वाघांच्या शिकारीवरती बंदी घालण्यात आली. भारतामध्ये सध्या 2023 पर्यंत 50हून अधिक व्याघ्र प्रकल्प आहेत. पुढे बघा MSTRL-PES मॉनिटरिंग सिस्टीम फॉर टायगर्स इंटेन्सिव्ह प्रोटेक्शन अँड इकोलॉजिकल स्टेटस हा वाघांच्या संरक्षणासाठी वापरला जाणारा आधुनिक तंत्रज्ञानातील उपक्रम आहे. लक्षात ठेवा MSTRL-PES मॉनिटरिंग सिस्टीम फॉर टायगर्स इंटेन्सिव्ह प्रोटेक्शन अँड इकोलॉजिकल स्टेटस. त्यानंतर पुढे बघा प्रोजेक्ट टायगरसाठी पहिली टास्क फोर्स कोणत्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 1973 साली. त्यानंतर पुढे बघा 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर कोणत्या व्याघ्र प्रकल्पात लॉन्च करण्यात आला, तर याचं योग्य उत्तर आहे कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प उत्तराखंडमध्ये. पुढे बघा खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रथम स्थापन झालेल्या व्याघ्र प्रकल्पाचा समावेश नाही, जे आपण 9 बघितले होते बघा. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो गुजरात. गुजरातचा त्यामध्ये समावेश नव्हता. पुढे बघा नुकतेच माधव नॅशनल पार्क कोणत्या राज्यात भारताचा 58वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे, त्याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. पुढे बघा माधव नॅशनल पार्कला 58वा व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणत्या मंत्र्यांनी घोषित केले, त्याचं योग्य उत्तर आहे भूपेंद्र यादव जे पर्यावरण मंत्री आहेत. पुढे बघा माधव नॅशनल पार्कच्या समावेशानंतर मध्य प्रदेशात एकूण किती व्याघ्र प्रकल्प झाले आहेत, तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे की भारतामध्ये सर्वाधिक जास्त व्याघ्र प्रकल्प 9 हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहेत. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प आहे, तो योग्य उत्तर आहे मित्रांनो मध्य प्रदेश. 9 व्याघ्र प्रकल्प हे त्या ठिकाणी आहेत. पुढे बघा खालीलपैकी महाराष्ट्रात किती व्याघ्र प्रकल्प आहेत, तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे 6. त्यानंतर बघा राजस्थान, तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 5 व्याघ्र प्रकल्प आहेत. अशा पद्धतीने बघा मित्रांनो आज आपण काही चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाचे प्रश्न बघितले. धन्यवाद मित्रांनो.